नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. माझा व्हिडिओ बनवण्याचा आजचा आहे 10वा दिवस, तर सुरुवात झाली आहे. दादाची किती गोड स्माईल आहे. अशीच सुरुवात झाली आहे माझी आजच्या दिवसाची. माझं छोटंसं बाळ आहे, लहानसा जीव. खूप काही असे नाव देऊ शकतो. बघा कसा जाम्या देत आहे. तर खूप छान सुरुवात झाली आजच्या दिवसाची. याच्या पप्पांनी याला असं ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवलं आहे. मी इकडे स्वयंपाक करत होती तर त्यांनी मला दाखवायला आणलं. बघ म्हणे, हा कसा आहे, थंडी लागत आहे त्याला, बघा कसा करत आहे. तुमच्या घरी असे असतीलच चित्र विचित्र छोटे बच्चे. माझा तर पूर्ण दिवस याच्यामध्येच जातो. सगळे कामं याला बघून बघून करावे लागते. तुम्हाला तर माहीतच आहे, रोज व्हिडिओ टाकते तर मी. दादाला विटू दे ना रे, दादाला मनाशी ए मनाशी दादाला दे ना का, बघा आपल्या तोंडातला नको देऊ. दोघं भावांमध्ये मस्त बॉन्डिंग आहे. कधी मारतात एकमेकांना, कधी लाड करतात. यांना बघून आपलंच बालपण आठवते. तिला सकाळी ऑमलेट दिलं होतं मी नाश्त्याला. हा इकडे खेळत आहे, तोपर्यंत मी झाडझूड करून घेत होती. तर रोजच घर झाडझुडे केली तरी पण माहीत नाही एवढा कचरा कुठून निघतो. तर हे समजतच नाही. सगळे थंडीमुळे खिडकी दरवाजे सगळे बंद असते. रोज एवढं झाडूनसुद्धाही तेवढाच कचरा निघतो. कितीही स्वच्छ करा, घरकाम कधी संपतच नाही. तुमच्यामध्येही असंच असेल, तुमच्या घरीसुद्धा. आणि छोटे मुलं असेल तर जास्तच होतं. तर मलाही कमेंट्स करून सांगा की तुमच्याकडे पण असंच वातावरण आहे का. नंतर मी प्लेन ऑमलेट बनवलं होतं. काही नाही, तव्यावर तेल टाकली आणि तिथे थोडंसं तेल टाकून अंडा टाकली. बस तिखट आणि मीठ, थोडंसं मीठ जास्तच झालं होतं, खारट झाला होता माझा ऑमलेट. आणि वरण बनवलं होतं, वांगा वरण बनवली होती तिखटवाला. पोळ्या भात घेतली आणि जेवण केले. हा बघा इथे कसा मस्त्या करत आहे, दे दे म्हणत आहे. दोन्ही साईडने चांगलं परतून घेतले. तुम्ही पण घरी असंच बनवता का प्लेन ऑमलेट? नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गॅस बंद केली. त्याला ये म्हणत आहे, चल म्हणत आहे माझ्या मागे मागे. इकडे मी मस्त उन्हामध्ये येऊनच जेवण करते. मागच्या बाजूला ऊन राहते चांगली. 10:30-11 वाजता इकडे बसते आणि जेवण करते. याला पण जेवण दिलं. तिखट वगैरे सगळंच देते मी. असं नाही की साधाच वरण दिला पाहिजे, साधंच दिलं पाहिजे. सगळंच देते, जेणेकरून त्याला सगळ्याच गोष्टीची चव आली पाहिजे. माझी वॉशिंग मशीन खराब झाली आहे. खूप दिवसाची दुरुस्त करायची आहे, पण बघा होत नाही आहे. तर मी असा जुगाडू काम बनवला आहे. माझं कसं आहे त्या परिस्थितीमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं. आता मी यांना सांगत आहे करा, तर मी काहीतरी आपला कारनामा केली. चला म्हटलं असं फिरवून बघू होते काय वॉशिंग मशीन. तर ती झाली. झाडांना पाणी दिला. पिंपळाचं झाड आहे माझं, तरी झाले 4-5 महिने याला, एवढी वाढ झाली आहे. गुलाबाचं मनी प्लांट
मी इथलं एकही झाड विकत घेतलेलं नाही आहे. हा लाजाळूचं झाड माझ्या मनस्वीचं फेवरेट झाड आहे. हा तिला गुस्सा विस्सा आला, राग वगैरे आला तर इथे येते, खेळते, मग माझ्याशी बोलते. नवीन पालवी आली आहे बघा त्या लाजाळूच्या झाडाला. ते बाकीचं मी आता कट करून घेणार आहे. माझ्याकडे एवढेच प्लांट आहे कारण की आम्ही किरायाने राहतो, तर शिफ्टिंग करायच्या वेळेस खूप प्रॉब्लेम होतो. हे तुळशीचं झाड आहे. तर हा माझा पिंपळाचं झाड आहे आणि हा पानाचं झाड आहे, खाण्याच्या पानाचं झाड आहे. काल चिवडीचा चिवडा बनवला होता, तो आता शेव टाकून मी ते मस्त गरम केला होता आणि शेव टाकली वरतून आणि फरसाण टाकलं होतं, तर मस्त वाटत होता. दुपारी घेतला होता नाश्त्यासाठी. दुपारी थोडंसं नाश्ता केलं की बरं वाटते. मस्त वाटत होतं खायला. दोघं भाऊ मस्ती करत आहेत. दे त्याला दे. त्यांचं दिवसभर असंच सुरू असते. मनस्वी ही स्कूलमधून आल्यानंतर याला परेशानच करत राहते. पाय त्याला लागेल बरं. मी नंतर मोटार लावायसाठी गेली होती. माझं टंकीचं पाणी संपलं होतं. तर बघा आमच्या घरमालकींकडे किती सुंदर झाडं आहेत. माहीत नाही माझं घर केव्हा होणार आणि मी असे झाडं लावणार. तर इथे खाली बसायला खूप छान वाटते, खूप सुंदर दिसते. रिअल प्लांट खरंच खूप सुंदर दिसतात. आपलं स्वतःचं घर असलं की किती पण झाडं लावू शकतो आणि कुठे पण नेऊ शकतो. इतकं सुंदर दिसते ना ते. बाय.